गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज परत एकदा आपण करतोय झेप्टोची ॲड, सेकंड ॲड. आणि त्याच्यासाठी मी चालली आहे कॉस्ट्युम ट्रायलला. कालच माझी म्हणजे ऑडिशन झालं आणि आज फायनल झालं आहे. सो आय एम गोइंग टू द कॉस्ट्युम ट्रायल. सो कॉस्ट्युम ट्रायलसाठी मागे पडदा हा प्लेन असतो, जेणेकरून आम्ही घातलेले कपडे नीट उठून दिसतील. आणि आता कॉस्ट्युम ट्रायल सुरू झाली आहे. हे सगळे हँगरला लावलेले कपडे जे आम्ही ट्राय करणार आहोत. इथे एक टेलर सुद्धा असतो, त्यामुळे जर काही कमी जास्त करायचं असेल मेजरमेंटमध्ये तर ते लगेच केलं जातं. आणि मग ते फोटोज क्लायंटला, डिरेक्टरला, प्रोड्युसरला, सगळ्या टीमला पाठवले जातात. आणि मग त्यातूनच आमचा लुक फायनल होतो, कपडे फायनल होतात, जे कपडे आम्ही शूटला घालतो. कॉस्ट्युम ट्रायल एकाच दिवशी सगळ्यांचे असल्यामुळे तिथे फार गडबड असते. म्हणजे एकीकडे कपडे आयर्न होत असतात, तर दुसरीकडे काही मेजरमेंटमध्ये चेंजेस असतील तर ते केले जातात. तिसरीकडे कुणी चेंज करत असतं, चौथीकडे फोटो काढले जातात, पाचवीकडे PPT बनत असते. ओ माय गॉड. कॉस्ट्युम ट्रायल झाली आणि मी घरी जायला निघाले. आता उद्या आहे शूटिंग. सो मी रोज सकाळी 4:30-5 पर्यंत उठते, मग वॉकला जाते, मेडिटेशन करते. त्यामुळे मला लवकर उठून जेवण वगैरे बनवण्याचा प्रॉब्लेम अजिबात होत नाही. असंही कुकिंग मला फार आवडतं. सो मी सकाळी उठले, डाळवांग केलं, कारल्याची भाजी केली. कारल्याची भाजी ओवीला प्रचंड आवडते. सो कारल्याची भाजी, भाकरी कालची होती. मला भाकरी फार करता नाही येत, त्यामुळे मावशी भाकरी करून गेल्या होत्या आणि तीच भाकरी मी डब्यात घेतली. त्यानंतर रात्री खाण्यासाठी मोड आलेले मूग, काकडी, गाजर आणि भूक लागली मध्ये तर त्यासाठी एक ॲपल आणि संत्र. हॅलो गाईज. सो काल आपण कॉस्ट्युम ट्रायल केली. त्याच्या आधी मी पहिल्यांदा जेव्हा झेप्टोची ॲड केली होती तो पण ब्लॉग टाकला होता. तो बघितला नसेल तर नक्की बघा. सो ही माझी झेप्टोची दुसरी ॲड आहे. याचा अर्थ आता स्विगी, झोमॅटो मी करूच नाही शकत ॲटलिस्ट वर्षभर. सो सेम प्रोडक्शन आहे ज्यांच्याबरोबर मी आधी झेप्टोची ॲड केली होती. द डिरेक्टर वॉज अमेझिंग आणि छान त्याचा रिस्पॉन्स पण छान आला. ऑल्सो ती ॲड मी खूप दिवसानंतर केली होती. सो आज मडमध्ये शूट करते आहे आणि दुसरी ॲड आहे आणि ॲड खूप छान आहे. त्याचं ऑडिशन देताना खूप मज्जा आली आणि कॉन्सेप्ट पण खूप छान आहे. आणि मला सोनपापडीच्या ॲडचं काय वाटलं ना, दिवाळीमध्ये एकतर ती आली आणि त्याचा विषय इतका मस्त होता, त्यामुळे ती खूप छान वेल रिसिव्ड झाली आहे. सो आय होप ही पण ॲड अशीच वेल रिसिव्ड होईल आणि आल्यावरच, अर्थात ती ॲड रिलीज झाल्यावरच हा व्लॉग तुम्ही बघताय. त्यामुळे मी असं म्हणेन की ती ॲड तुम्हाला खूप आवडली आहे असं धरूनच, फिंगर्स क्रॉस्ड, हा व्लॉग मी बनवते आहे. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल मला नक्की कळवा. हॅलो. सो आता आपण व्हॅनिटीमध्ये आलेलो आहोत. मध्ये ज्या साड्या मी नेसले होते त्या ॲडच्या पॅरेटला जात नव्हत्या, त्यामुळे माझी परत या साडीमध्ये कॉस्ट्युम ट्रायल केली गेली आणि हीच साडी फायनल झाली. तुम्हाला माझी कोणती साडी आवडली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. एकाच दिवशी 2 ॲड शूट होणार होत्या. आमची ॲड लंच नंतर शूट होणार होती, पण ती सुरू व्हायला खूप वेळ होता. त्यामुळे मी म्हणलं चला आता पेट पूजा करूयात. उत्कृष्ट आणि चविष्ट असं जेवण असतानाही मी गपचूप आपला डब्बा खाल्ला. जेवण झाल्यावर मला झोप येत होती आणि माहिती होतं की मला भरपूर वेळ आहे. मग मी जरा व्हॅनिटीचा दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, समोर एक जास्वंदाचं झाड आणि त्याला एवढी फुलं. हेच झाड जर माझ्या बिल्डिंग मध्ये असतं ना तर फुल खूप दूरची गोष्ट आहे, कळी सुद्धा राहिली नसती. आता माझ्या सीनला भरपूर वेळ आहे, कारण ते जे पहिली फिल्म शूट करत होते तिचं अजून पॅकअप झालेलं नाही. सो मी मस्त व्हॅनिटीमध्ये मस्ती चालली. कसं वाटतंय? ते पूर्वी जुन्या काळामध्ये दाखवायचे ना, नूर जहान, मला फालतुगिरी. खरं घरात तेवढा वेळ नसतो या सगळ्या गोष्टी करायला. सो हे ना मी आमचं अवॉर्ड फंक्शन होतं ना स्टार प्रवाहाचं, तेव्हा घेतलेलं त्या ड्रेसवर मॅचिंग. आणि हे मी आता ह्याच्यावर आपकी आँखों में कुछ महके हुए से. जवळजवळ 2 तास कानातले असे खेळल्यावर एडी आला बोलवायला, म्हणजे असिस्टंट डायरेक्टर बोलवायला आला आणि सांगितलं की मॅम आप मेकअप कर लो. मग मी गेले मेकअप करायला. कशी वाटते? I'm actually looking like a मंगल, है ना? माझा ड्रेस and I'm ready now. How am I looking? पूर्ण तयार झाल्यावर मला लागली होती भूक. मी म्हणलं चला मूग खाऊया, पण एवढ्याच स्पॉट दादा सांगायला आले की मॅडम गरम गरम छोले कुलचे बन रहे. तर न राहून मी थोडेसे छोले आणि अर्धा कुलचे खाल्ला.
आणि त्यानंतर साधारण 6:30 वाजता सुरू झालं आमचं. काय करते अभि तू? थोड़ा सा मेकअप लेस किया. हाँ, थोड़ा मेकअप लेस किया. क्यों किया मेकअप लेस? रोज आप मेकअप में बाई नहीं ऑनर दिख रहे हो. तो अब वो तो चेहरे का ये ना, उसमें क्या कर सकते हैं. अब जो है जो रीच. डिरेक्टरचं असं म्हणणं होतं की मी कामवाली वाटत नाहीये, त्यामुळे माझा मेकअप नंतर आम्ही टोन डाऊन केला, म्हणजे जरा सावळा केला आणि त्यानंतर सुरू झालं शूटिंग. एका 20 सेकंडच्या ॲडसाठी किती मेहनत करतात ना सगळे. हे फूड स्पेशलिस्ट येऊन इथे आप्पे, पराठे आणि डोसे बनवतात. ते मी बनवलेलं नाही आहे. मला माहिती आहे काही लोकांना वाटत असेल की आरती तू इतकं भारी कुकिंग करतेस त्यामुळे हे तूच केलेलं असेल, पण नाही, ते मी नाही केलं आहे. डिरेक्टरचं काम काही सोपं नाही, त्यामुळे त्याला मिळते हेड मसाज. हे फ्रीजच्या आतमधले सीन कसे शूट होतात याचं मला कायम अप्रूप होतं आणि फायनली झेप्टोच्या ॲडमध्ये ते मी शूट केलंच. अवघ्या काही सेकंदासाठी दिसणाऱ्या एका शॉटसाठी किती प्रचंड मेहनत लागते बघा. आर्टवाले, सेटिंगवाले, कॅमेरामन, एव्हरीबडी. गाईज, तुम्हाला माझे हे BTSचे व्हिडिओज कसे वाटतायत मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आयुष्यावर प्रेम करा, हसत राहा. गणपती बाप्पा मोरया.